18 पगड जातीला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे आमचे शिवछत्रपती, त्यांनी हा महाराष्ट्र मराठ्यांचा व्हावा किंवा मराठ्यांसाठीचा लढा आहे असं केलं होतं का? हे घाण राजकारण गेल्या 25-30 वर्षामध्ये या शरद पवार साहेबांनी इथे महाराष्ट्रामध्ये आणलं. आजही तेच चालू आहे यांचं. तुम्ही बळी पडू नका या गोष्टीला. मी माझ्या 2-4 सभांबद्दल सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो. याचं कारण तो स्क्रू जो आहे ना, तो तुमच्या फिट झाला पाहिजे आतमध्ये. मी तुम्हाला मुद्दामून जात सांगणार नाहीये, पण मराठवाड्यामधली गोष्ट तुम्हाला सांगतोय. ज्या प्रकारची गोष्ट मराठवाड्यामध्ये सुरू आहे, अत्यंत दुर्दैवी, अत्यंत दुर्दैवी. एका समाजामधली एक व्यक्तीचं निधन झालं, त्या घरामध्ये फक्त 3 माणसं होती. त्या व्यक्तीला तिरडीवरून उचलून न्यायला 4था खांदा नव्हता. बाहेरची लोक होती ती वेगळ्या समाजाची होती. एरवी इतकी वर्ष खेळीबेळीने राहणारी सर्व लोक तिथे तिरडीला खांदा द्यायला तयार नव्हती. कारण ज्याच्या घरातला जो गेलाय तो वेगळ्या समाजातला आहे, आम्ही वेगळ्या समाजातले आहोत, आम्ही वेगळ्या जातीचे आहोत. मग 6 तास ते थांबले, त्यांचे नातेवाईक आले आणि नातेवाईक आल्यानंतर मग तो 4था खांदा मिळाला. मग ती तिरडी उठली आणि मग स्मशानामध्ये गेले. हा महाराष्ट्र आपल्याला पाहिजे? ही घाण आपल्याला पाहिजे महाराष्ट्रामध्ये? अहो, याच्याबद्दल तर आम्ही बोलत होतो. उत्तर प्रदेश आणि बिहार आणि या सगळ्या राज्यांमध्ये या सगळ्या प्रकारच्या गोष्टी या जातीवर न होतात. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा आम्हाला? हे जाती जातीमध्ये जे द्वेष निर्माण करणं आहे, हे फक्त एवढ्याच गोष्टींसाठी आहे की ज्या मूलभूत जे गोष्टी आहेत, जे मूलभूत जे प्रश्न आहेत, याच्याकडे तुम्ही बघताच कामा नये. बेरोजगार हा बेरोजगारच राहिला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करतात, अजून केल्याच पाहिजेत. महिलांना सुरक्षा मिळत नसेल, मिळालीच नाही पाहिजे. लहान मुलींवरती आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत असतील, होऊ देत. शिक्षण मिळत नसेल, मिळू न देत. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये खाटा मिळत नसतील, नको मिळू देत. रस्त्यावर चालता येत नसेल, नको मिळू देत. फुटपाथ मिळत नसतील, नको मिळू देत. मुलं बाहेर परदेशामध्ये निघून जातात, देश सोडून जाऊ देत. आमच्याकडे विजेचे दर वाढतायत, वाढू देत. महागाई वाढते, वाढू देत. सगळ्या गोष्टी होऊ देत. पण या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाता कामा नये. तुम्ही कशात गुंतले पाहिजेत? तुम्ही जाती जातीमध्ये गुंतले पाहिजे. तुम्ही जाती जातीमध्ये भांडणामाऱ्या केल्या पाहिजे, डोकी फोडली पाहिजे एकमेकांची. हे काय राजकारण चाललंय ना बाबांनो, माझी विनंती आपल्याला हे ओळखा एकदा, हे समजून घ्या. आणि याच्यासाठी काही माणसं उभी केली जातात आणि हे सगळे द्वेष पसरवले जातात. याचं कारण तुमच्या मूळ विषयाकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून. अनेक विषय आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून तुमच्याकडे एक तो तुमचा एक अवयव आलेलाच आहे, मोबाईल नावाचा. आणि मग त्याच्यावरती पण काय काय गोष्टी सतत टाकत राहायच्या. हे जे मी प्रश्न आता तुमच्याशी बोललो, हे 5 वर्ष संपूर्ण नाशिक माझ्या हातामध्ये होतं. महानगरपालिका हातामध्ये होती. मला दाखवून द्या, महाराष्ट्रात जा आणि मला दाखवून द्या की एका पक्षाकडे ही महानगरपालिका फक्त 5 वर्षासाठी होती. गंगापूर धरणामधनं येणाऱ्या पाण्यामधनं ज्या प्रकारे नाशिकची लोकसंख्या वाढते, गंगापूर धरणामधनं येणाऱ्या पाण्यातनं याच्या पुढे तुम्हाला पाणी कमीच पडणार होतं. इथे आपलं सरकार असताना, महानगरपालिका आपल्या हातामध्ये असताना आपण इकडच्या जवळच्या धरणामधनं पाईपलाईन टाकली आणि तुमचा नाशिककरांचा मी पुढच्या 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न करून टाकला. तुम्हाला कधी येणार पण नाही अडचण. तुम्हाला पाण्याची अडचण येणारच नाही पुढची 50-60 वर्ष. काम करणं ना याला म्हणतात. ज्या प्रकारचे नाशिकमध्ये आम्ही त्यावेळेला रस्ते केले, इथे बोटॅनिकल गार्डन रतन टाटानं आणलं होतं मी. त्यांच्या पैशामधनं हे बोटॅनिकल गार्डन उभं केलं. कोणासाठी केलं? इथे माझ्या माता भगिनी बसल्यात, पुढे मागे आहे, सगळीकडे तुम्ही बसलेलात. कामावरनं आल्यानंतर जायचं कुठे? मी माझ्या लहान मुलांना कच्च्या बच्चाला घेऊन जायचं कुठे?
अशा जागा नकोत का शहरामध्ये? त्याच्यासाठी मी ह्या जागा केल्या. रतन टाटा ही इतकी मोठी व्यक्ती होऊन गेली. अशा अनेक उद्योगपती आहेत ज्यांचा एक CSR फंड असतो, फंड की त्यांनी सामाजिक गोष्टींवरती ते खर्च केले पाहिजेत. ते कोणी राजकारणी त्यांच्याकडे जात नाहीत. कारण CSR बंद जर समजा तुम्ही फंड मागितला तर ती कंपनी ते काम करते, त्यात तुम्हाला पैसे खाता येत नाहीत. त्याच्यामुळे या उद्योगपतींकडे कोणी जातच नाही. मी रतन टाटाने इथे आणलं, नाशिकमध्ये आणलं. रतन टाटा माझं पुढचं काम करण्यासाठी मुंबईमधला एक दादरचा आपला चौपाटी ते करायला तयार झाले. जवळपास 14-15 कोटी रुपये त्यांनी या बोटॅनिकल गार्डन वरती घातले. इतके राजकारणी होऊन गेले. इतक्या राजकारण्यांचे इतक्या उद्योगपतींशी संबंध आहेत. शरद पवारांचे तर फक्त त्यांच्याशीच आहेत. आमच्या एका माझ्या मित्राने फार छान